नमस्कार, आयकॉन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकविकास नागरी सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभा उत्सवात संपन्न झाली। सभेत बँकेच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला व सभासदांच्या हिताचे विविध विषयावर चर्चा झाली। पदाधिकारी, संचालक मंडळ आणि सभासद मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। आणि कोणीच त्याला भीक मागू देऊ नका, असं जर कोणी दृष्टीस पडला तर त्याला सुद्धा आपण मदत करावी, एक संघटन या नात्याने। आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये तर आपण काम करतो संघटनेचं, परंतु हे पण आपल्या संघटनेचा उद्देश असतो। मी जिल्हाध्यक्ष विजय शेळके, महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेचा जिल्हाध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम करतो। त्या जिल्हाध्यक्षांच्या कार्यकाळामध्ये या ठिकाणी वर्षभरातील संभाजीनगर जिल्ह्यामधील सर्व दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि त्यांच्या अडीअडचणी आणि त्याच्यावरती उपाययोजना या संदर्भामध्ये जिल्हास्तरीय कार्यशाळेचं आणि सहविचार सभेचं आयोजन केलेलं होतं। या आयोजनामध्ये जिल्ह्यामधील सर्व विभागातील सर्व दिव्यांग कर्मचाऱ्यांना या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलं होतं। पंचायत समिती सभागृह या सभागृहामध्ये बैठक घेण्यात आली, सहविचार सभा घेण्यात आली। आदरणीय गीता तांदळे मॅडम, ज्या की राज्य संचालिका आहेत, त्यांच्या नेतृत्वामध्ये ही बैठक या ठिकाणी संपन्न झाली। आणि या बैठकीमध्ये जिल्ह्यामधील सर्व तालुकाध्यक्ष, तालुका सचिव, जिल्ह्याचे सर्व जिल्हा पदाधिकारी, महानगरपालिकेचे शहराध्यक्ष आणि महानगरपालिकेचे कर्मचारी, सर्व विभागातील सर्व विभाग प्रमुख या ठिकाणी उपस्थित होते। या बैठकीमध्ये दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या समस्यामध्ये दिव्यांग कर्मचाऱ्यांची स्वतंत्र सेवा ज्येष्ठता सूची तयार करून यांची पदोन्नती या ठिकाणी जी रखडलेली आहे या ठिकाणी पूर्ण करावी या संदर्भामध्ये ठराव संमत झाले। जागतिक अपंग दिन 3 डिसेंबर रोजी होणार आहे। या 3 डिसेंबरच्या जागतिक अपंग दिनानिमित्त कॅलेंडरची रूपरेषा या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आणि सर्व दिव्यांग कर्मचाऱ्यांचे सभासद अर्ज या ठिकाणी भरून घेण्यात आलेले आहेत। आणि दिव्यांग कर्मचाऱ्यांना जे सहाय्यक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याबाबत शासन आतापर्यंत या ठिकाणी अपयशी ठरलेलं आहे। या संदर्भामध्ये कोर्टामध्ये याचिका दाखल करून आम्ही या दिव्यांग कर्मचाऱ्यांना ज्या काम करताना ज्या अडीअडचणी येऊ लागल्या त्या अडीअडचणी दूर करण्यासाठी निलिमा सूर्य विरुद्ध महाराष्ट्र शासनाची जी याचिका दाखल केलेली होती त्या याचिकेच्या अनुषंगानं आम्हीसुद्धा या ठिकाणी जिल्हा शाखा दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या सहाय्यक तंत्रज्ञानासाठी याचिका दाखल करणार हे बहुमताने या ठिकाणी संमत झालेलं आहे। परत ज्या वेळेला शिष्टमंडळ वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे या ठिकाणी जातं त्या ठिकाणी शिष्टमंडळामध्ये बेशिस्त वाटू नये यासाठी कमिटींची स्थापना करण्यात आलेली आहे। त्या कमिटी फक्त त्या ठिकाणी अधिकाऱ्यांकडे जाईल आणि त्या आपल्या दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या समस्या त्या ठिकाणी मांडेल, असं सुद्धा या ठिकाणी सूतोवाच झालेलं आहे। तसेच दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या आढावा बैठकीमध्ये सर्व तालुकाध्यक्षांनी आपापल्या तालुक्यामधील कामाचा आढावा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। या सुशिक्षित बेरोजगार दिव्यांग कर्मचारी आणि दिव्यांग विद्यार्थी आणि दिव्यांग लोक या ठिकाणी संभाजीनगरमध्ये आहेत। यांच्यासाठी 4% जो निधी आहे ह्यो 4% निधी ग्रामपंचायतने त्यांना त्यांच्या वाट्याला या ठिकाणी येऊ द्यावा या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही या ठिकाणी चर्चा केली। आणि जे दिव्यांग पालक आणि विद्यार्थी आहेत यांना घाटीमध्ये जे प्रमाणपत्र काढतो त्या ठिकाणी जास्त हेळसांड होते, ती हेळसांड होऊ नये यासाठी दिव्यांग कक्षाची उभारणी या घाटी रुग्णालयामध्ये आम्ही करणार आहोत। या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही या ठिकाणी मुद्दे मांडणी केलेली आहे। आदरणीय कलेक्टर साहेबांच्या नेतृत्वामध्ये ते कलेक्टर साहेब हे दिव्यांग तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष आहेत आणि आदरणीय कलेक्टर साहेब हे आमच्या दिव्यांगांच्या सर्व समस्या या ठिकाणी सोडवण्यासाठी सदोदित कार्यतत्पर आहेत। त्यांच्यापर्यंत आम्हाला या ठिकाणी पोहोचायचे। गेल्या आठवड्याभरापूर्वी आमची जी बैठक या ठिकाणी संपन्न झाली त्या बैठकीमध्ये सुद्धा आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांनी बऱ्याचशा समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहेत, त्यांनी समस्या सोडवलेल्या आहेत। अशा इत्थंभूत माहितीचा हा जिल्हा कार्यशाळेचा आणि सहविचार सभेचा आढावा आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे। या आढाव्यामध्ये जिल्ह्यामधून 100च्या वर कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते। प्रचंड प्रमाणामध्ये महिलांची संख्या या ठिकाणी दिसून आली। सर्व दिव्यांग बांधव आम्ही या ठिकाणी उपस्थित आहेत। जिल्हा सचिव, काही सेवानिवृत्तसुद्धा अधिकारी अशोक बावस्कर सरांसारखे या ठिकाणी येऊन आम्हाला चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन त्यांनी या ठिकाणी केलं आणि सर्वांच्या पदोन्नत्या व्हाव्यात, सर्वांनी आरोग्य संपन्न राहावं आणि सर्वांना कोणतेही मानसिक ताणतणावाखाली काम करता येऊ नये यासाठी आम्ही
संघटना तत्पर असतो आणि संघटना ही शासनाची असल्यामुळे, शासनमान्य असल्यामुळे आम्ही शासनांच्या सर्व कायदे कानून कलमांचे या ठिकाणी अनुपालन करत असतो. आमची संघटना ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्नित नाही, शासनाची आहे. त्यामुळे आम्हाला शासनाचे सर्व नियम बांधलेले आहेत आणि आम्ही नियमाला धरून या ठिकाणी काम करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. सर्व तालुकाध्यक्ष, तालुका पदाधिकारी, शहराध्यक्ष, तालुका सचिव आणि सर्व या ठिकाणी उपस्थित आहात. तुम्ही या ठिकाणी बघत आहात. आदरणीय गटविकास अधिकारी साहेबांनी आम्हाला हे सभागृह दिलं, त्यांचीसुद्धा आम्ही या ठिकाणी ऋणात राहू. आदरणीय CEO मॅडम हे सुद्धा आमच्यासाठी सहकार्यशील असतात, त्यांचेही आम्ही ऋण कायमस्वरूपी विसरणार नाहीत आणि आमच्या दिव्यांग समस्या या ठिकाणी कायम समूळ नष्ट व्हाव्यात अशी शासनाकडनं प्रामाणिक अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.